आणि राजा अमर झाला. पूर्वीच्या काळी एक राजा होता. त्याचं राज्य खूप सुखसमृद्धीने भरलेलं होतं. त्याच्या राज्यातील सर्व प्रजा खूप आनंदित होती. त्याचं राज्य इतकं सुरळीत चाललं होतं की त्याच्यामुळे राजाला नेहमी असं वाटायचं की आपण हे सर्व सोडून कुठेही जाता कामा नये. आपण नेहमीच अशीच लोकांची सेवा केली पाहिजे आणि आपल्या राज्यातील सर्वांना आनंदात ठेवलं पाहिजे. मग त्याच्या मनात आलं की आपण जर अमर झालो तर. आता त्यानं ती गोष्ट अगदी मनाशीच लावून घेतली की काहीही झालं तरी आपण अमर व्हायचं. स्वतःला अमर करण्यासाठी राजा साधू महाराज शोधू लागला. राज्यामध्ये एकही असा साधू महाराज त्यांना भेटला नाही की जो राजाला अमर करेल. राजाला तेव्हा एक साधू सांगतो, महाराज, आपल्या राज्याच्या बाहेर एका वनामध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत. तेच तुम्हाला यावरती उपाय सांगतील. राजा लगेचच साधू महाराजांकडे गेला व त्याने सांगितले की साधू महाराज, मला अमर व्हायचं आहे. मला यासाठी काही उपाय सांगा. यावर साधू महाराज प्रथम हसले आणि नंतर म्हणाले की समोर दिसत असलेल्या पर्वतापलीकडे तुला एक नदी दिसेल. त्या नदीचे पाणी तू पी, म्हणजे तू अमर होशील. लगेचच राजानं सर्व तयारी सुरू केली आणि ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या नदीपाशी गेला. तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या 2 हातांची ओंझळ करून वाकला. तो ते पाणी पिणार इतक्यात त्याच्या कानी कुणीतरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या दिशेनं गेला तर एक माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याच्या दुखण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, या नदीचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आलं आहे, पण वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलांनी मला घराबाहेर हाकलून दिले. गेली 80 वर्ष मी येथे तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेली, पण नातवंडही मरायला आली. हे बघायला लागू नये म्हणून मी गेली 10 वर्ष अन्नत्याग केला आहे, तरीही मी मरत नाही. त्या वृद्ध माणसाची कहाणी ऐकल्यावरती राजा स्वतः मनात म्हणाला, हे नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमर झालो तर जीवनात मजा आहे. आपण त्याबद्दलचा उपाय त्या साधूला विचारला पाहिजे. मनात असे ठरवून राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि म्हातारपणाशिवाय अमर होण्याचा राजाने साधूला उपाय विचारला. साधू पुन्हा हसला आणि म्हणाला, ज्या नदीकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेले डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास की लालसर फळांनी भरलेला एक वृक्ष तुला दिसेल. त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व प्राप्त होईल. त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्यानं एक लालसर फळ काढले. तो ते फळ खायला सुरुवात करणार तोच जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचं त्याच्या कानावरती आलं. तिकडे जाऊन तिथे भांडत असलेल्या 4 तरुणांपैकी एकाला राजाने भांडण करण्याचे कारण विचारले.
तो म्हणाला की आता मी 200 वर्षाचा झालो, तरी हा माझ्या डाव्या बाजूला उभा असलेला 300 वर्षाचा माझा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाही. मग त्याच्याशी भांडू नको तर काय करू? राजाने त्या तरुणाच्या, इतक्या तरुण दिसणाऱ्या त्याच्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला, अहो, मी काय करू? हा माझा डाव्या बाजूस उभा असलेला माझा 400 वर्षाचा बाप जेव्हा ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करेल तेव्हाच मी ती माझ्या मुलांना देऊ शकेन. यावर तो बापाचा बाप म्हणाला, यात माझा खरोखर काही दोष नाही. माझ्या डाव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा 500 वर्षाचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडे सुपूर्द करायला तयार नाही, तर ती मालमत्ता मला माझ्या मुलांना कशी देता येणार? त्याने जवळच असलेल्या वृक्षाचे हे लाळ फळ स्वतः खाल्ले आणि आपल्या मुलाला, नातवाला पण मोठ्या कौतुकानं खायला दिले. त्यामुळे आमच्या वाट्याला हे वाईट दिवस आले. राजाने त्यांच्यातील तरुण पंजोबांना विचारले, तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आलात? पंजोबा म्हणाले, अहो, मालमत्तेसाठी आमच्यात कडाडून भांडण रोज होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमचे हाकलले. तो प्रकार पाहून राजा मनात आता म्हणाला की म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तरी ते भयंकर आहे. आता त्याला कळून आले की मरण हे महत्त्वाचं आहे. त्याला आता हेही लक्षात आलं की तो साधू 2 वेळेस का हसला होता. राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला, महाराज, माणसाला मरण हे हवंच. ते आहे म्हणूनच माणसाला किंमत आहे. नाहीतर माणसंच माणसाला खायला उठतील. अमरत्व हे माणसासाठी नाहीच मुळी. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.